पण संघ आणि भाजपचे लोक हे 25 सालापासून नेबळट लोक आहेत. असं आहे प्रशांत की शत्रू उभा करण्याची गरजच नाही, शत्रू उभा आहे. अमित साटम त्यांची जर तुम्ही देहबोली पाहिली तर ती ओढून ताणून आणलेली आक्रमकता आहे. गेल्या 8-10 महिन्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात जे आंदोलन उभं राहिलं त्यातून एका अर्थाने महाराष्ट्रातल्या मराठीवादी राजकीय पक्षांचा पुनर्जन्म झाला असं म्हणता येईल. कारण भाजपचे जे पाठीराखे आहेत ते उत्तर भारतीय आहेत आणि ते गुजर मारवाडी आहेत. नया मुल्ला जादा नमाज पडता या पद्धतीनं अमित साटम हे शेलारांच्या पेक्षा जास्त आक्रमक आणि त्यामुळे जास्त बिभत्स पद्धतीनं लोकांशी बोलत राहिले आणि मग लोकांनी त्यांचे मुसलमानांच्या बरोबर शिरखुर्मा खातानाचे फोटो टाकले. आणि मला तुम्ही सांगा की महेश लांडगे हा म्हणजे नामचीन गुंड तिकडचा, ह्याची हिंमत अजित पवारांच्या बद्दल असं बोलण्याची होते, हे फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहे का? आता भाजप नंतर तुम्ही फक्त मोक्षालाच जाऊ शकता. नमस्कार, मी प्रशांत कदम. मुंबई कुणाची या प्रश्नाचं उत्तर आता अवघ्या 48 तासामध्ये मिळणार आहे. 2026ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, या निवडणुकीकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं. त्याला बरीच कारणं आहेत. महाराष्ट्राचं राजकारणसुद्धा या निवडणुकीनंतर बरंच बदलू शकतं. काय नेमकं होतं आहे? भाजप आणि शिंदे यांच्या आव्हानासमोर ठाकरेंची सत्ता टिकणार का, हा प्रश्न तर आहेच. पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये मराठी अस्मिता हा सुद्धा एक केंद्रस्थानी मुद्दा संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान राहिला. सुरुवात जरा हळूहळू झालेली होती, पण राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कावरच्या वक्तव्यानंतर अदानींना त्यांनी केलेले प्रश्न आणि त्याच्यानंतरची चर्चा या भोवती गेले 2 दिवस सगळी चर्चा फिरते आहे. तर या निमित्तानं आपण जरा थोडंसं या संपूर्ण निवडणुकीचंच विश्लेषण, प्रचारातले मुद्दे आणि मराठी अस्मिता किती गांभीर्यानं दिसली या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक दीपक पवार सर. नमस्कार सर. काय वाटतंय नेमकं आता? म्हणजे प्रचार तर संपलेला आहे. शिवाजी पार्कावरच्या दोन्ही सभा तुम्ही बघितल्या असतील. ठाकरेंची एक झाली, परत नंतर मग महायुतीची झाली, त्याच्यामध्ये काही उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. मराठी अस्मिता हा जो मुद्दा, म्हणजे दरच वेळी जेव्हा जेव्हा निवडणूक येते मुंबईची, याच्याबद्दलच्या आरोळ्या होत असतात. पण यावेळी तुम्हाला नेमकं काय वेगळं दिसलं आणि खरोखर तो एक अंडरकरंट या निवडणुकीमध्ये जाणवतोय? मराठी अस्मितेचा जो एक सुप्त प्रवाह आहे तो या निवडणुकीमध्ये आधी होता, निवडणुकीच्या आधी काही महिने, आणि तो या निवडणुकीच्या काळामध्ये पण जाणवला. जसं त्याला मराठीवादी पक्षांनी काही प्रमाणामध्ये त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तसं महायुतीतले जे घटक पक्ष आहेत किंवा महायुतीला मदत करण्यासाठी येणारे इतर राज्यांमधले किंवा इथले परप्रांतीय जे आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे गोष्ट अधिक टोकदार झाली असं मला दिसतं. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या 8-10 महिन्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात जे आंदोलन उभं राहिलं त्यातून एका अर्थाने महाराष्ट्रातल्या मराठीवादी राजकीय पक्षांचा पुनर्जन्म झाला असं म्हणता येईल. आणि त्यामुळे एक शिवसेनेचे तुकडे झाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे झाले, त्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांमध्ये जी एक हतोत्साहित अवस्था आली होती त्यातनं काही प्रमाणात बाहेर पडणं आणि मुंबई शहरावरचा आपला अधिकार सांगणं, ही एक गोष्ट या निवडणुकीमधली खूप महत्त्वाची गोष्ट घडली असं मला वाटतं. प्रत्यक्षामध्ये लोक मतदान कसं करतील, बरोबर, आणि आज आता 14 तारीख आहे आणि मतदान होईल, त्या मतदानाच्या आदल्या रात्री काय घडेल. आणि रत्नागिरीला मी आता गेलो होतो, त्यावेळेला तिथल्या रिक्षावाल्याशी बोलताना मी म्हटलं की रस्ते खराब आहेत, MIDCकडे जाणारे रस्ते खराब आहेत, तरी तुम्ही 30 माणसं पुन्हा कशी निवडून देता? तर तो म्हटला आम्ही कुठं निवडून दिलेत, मशनीचा झोल आहे. तर हे राजकीय कार्यकर्ते बोलले, इतर कोणी बोलले, हे तर समजण्यासारखं आहे. पण सर्वसामान्य माणसांनाही असं वाटतं की ज्यांना आपण मतच दिलेली नाहीत ती माणसं सत्तेत आलेली दिसतात. तर हे जे चित्र आहे ते आजच्या रात्री, उद्याच्या रात्री काय घडेल मला माहिती नाही, पण एक सुप्त प्रवाह मराठीच्या बद्दलचा आणि अस्मितेच्या पलीकडे जाणारा, म्हणजे हे शहर ताब्यातून जाईल, या शहरातलं स्थलांतर आवाक्याच्या बाहेर जाईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या पलीकडे जाऊन MMRचं वेगळं राज्य होण्याचा धोका, हा एक मुद्दा राजकीय प्रवाहावरनं, राजकीय पटावरनं सर्वत्र गेला. ही मला ह्या निवडणुकीतली सगळ्यात महत्त्वाची बाब वाटते. म्हणजे मला सुरुवातीला काय वाटत होतं की हे जे मुद्दे आहेत की संयुक्त महाराष्ट्राची लढाई, त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, हे मुद्दे प्रत्येक निवडणुकीमध्ये येतात आणि
ते या निवडणुकीमध्ये अपील होऊ शकतील का? एक जनरेशन अशी पण आहे की या सगळ्यांना म्हणजे या सगळ्या इतिहासाची फार माहिती पण नसेल कदाचित, तरी पण या निवडणुकीमध्ये हा मुद्दा एवढा चर्चेला जातोय, म्हणजे एक कुणीतरी मराठी माणसासमोर शत्रू उभा करणं आवश्यक होतं या काळातला, तो अदानींच्या रूपानं राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. तर असा आहे प्रश्न की शत्रू उभा करण्याची गरजच नाही, शत्रू उभा आहे. आहे. किंबहुना एकापेक्षा अधिक शत्रू उभे आहेत. म्हणजे या राज्यामध्ये कुणीतरी एखादा उत्तर भारतीय शुक्ला येतो आणि असं तो म्हणतो की तुमच्याकडे गन लायसन्स असेल तर तुम्हाला आम्ही तिकीट देणार आहोत. आणि सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक परप्रांतीय आहेत, पण मुंबईमध्ये राहणारा उत्तर भारतीय इथला आहे, त्याला आम्ही तिकीट देणार आहोत. एखादा कृपाशंकर सिंग जो खरा जेलमध्ये असायला पाहिजे होता, तो असं म्हणतो की पुरेशा संख्येनं उत्तर भारतीय नगरसेवक झाले तर महापौर तुमचा होईल. कुणीतरी एखादा साधू जैन संत असं म्हणतो की कबुतर महत्वाची आहेत, कबुतराने आजार होऊन 4 माणसं मेली तर काय बिघडतंय. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा जो सगळा नकाशा राज ठाकरेंनी शिवाजी पार्कला दाखवला तो अदानीच्या वाढत्या साम्राज्याचा आहे. म्हणजे अदानीचं वाढतं साम्राज्य, लोढाची वाढती मुजोरी, उत्तर भारतीयांची वाढती संख्या आणि जैन मारवाड्यांचा वाढता माज, हे सगळं एकत्र घडून आलंय. हे सगळं या निवडणुकीच्या निमित्तानं, म्हणजे शिवसेना आणि मनसेने मुद्दे शोधले नाहीयेत, या मुद्द्यांनी शिवसेना आणि मनसेला शोधलंय. म्हणजे तुम्ही जे म्हणता, जसं एकेकाळी वसंतदादा पाटील असं म्हणाले होते की मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही. आता त्यावेळेला मुरली देवरा हे मुंबईचे अध्यक्ष होते. आता दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनच करू नका असं पत्र लिहिणारा त्यांचा मुलगा शिंदेंच्या बाळासाहेब ठाकरेवादी पक्षामध्ये आहे. तर अशी लबाडांची फौज जर असेल तर आता असं झालंय की हे मुद्दे इतके टोकदार, इतके तीव्र झालेले आहेत की जर सेना आणि मनसेनं त्यांचा वापर केला नसता तर ते कर्मदरिद्री ठरले असते. त्यामुळे यावेळचा जो बागुलबुवा म्हणतायत, यावेळेची जी आवई उठवली आहे म्हणतात, प्रश्न फक्त मुंबईचा राहिलाच नाहीये. प्रश्न MMR प्रांताचं वेगळं राज्य होईल का, त्यासाठी 3ऱ्या-4थ्या मुंबईचं भूत डोक्यावर बसवलं जाईल का, वाढवण मुरबेचं काय होईल, आणि धारावीच्या अदानीच्या प्रकल्पातनं मराठी माणसांचं आणि स्थानिक मुंबईकराचं काय होईल, हे प्रश्न इतके महत्त्वाचे आहेत की खरं तर दोन्ही ठाकरे मंडळींनी हे मुद्दे 2 महिने आधी घेण्याच्या ऐवजी 2 वर्ष आधी घ्यायला पाहिजे होते. तसं जर घेतलं गेलं असतं, आता त्या दोघांची दोस्ती झाली नाही, दोघे एकत्र आले नाहीत, याच्यात आपण जाऊया नको. कारण जनरेटा नसता, समाजातनं आलेला रेटा नसता, चळवळीतनं आलेला रेटा नसता, तर त्यांनाही आपले मतभेद बाजूला ठेवून एक रिस्पेक्टेबल तडजोड दोन्ही पक्षांनी जी केली ती त्यांनी कदाचित केली नसती. पण हे प्रश्न काही फक्त दोन्ही सेनांचे नाही आहेत, काँग्रेसचं पण नेतृत्व मराठी माणसांचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्वच नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जी दादाची आहे तिलाही काही नेतृत्व नाही आहे. शिंद्यांना मुंबईत कोण लोक आहेत, जे सगळे भुरटे आणि भामटे मूळच्या शिवसेनेतनं त्यांच्याकडे गेलेत ते आहेत, पण तेही मराठीच आहेत. अशा सगळ्या लोकांच्या समोर हे शहर हे मुंबई शहर मराठी चेहऱ्याचं राहील का, हा प्रश्न फक्त दोन्ही सेनांचा नाही, सगळ्या पक्षांचा आहे. एक भाजप सोडलं तर, कारण भाजपचे जे पाठीराखे आहेत ते उत्तर भारतीय आहेत आणि ते गुजर मारवाडी आहेत, त्यामुळे त्यांचे हितसंबंध त्यांनी सखा पाटलांच्या सारखे जोपासणं काही अस्वाभाविक नाहीये. काय नेमका प्रॉब्लेम भाजपचा असावा की ते, म्हणजे याच्या आधी आशिष शेलार अध्यक्ष होते, आता सुद्धा अमित साटम अध्यक्ष आहेत, मराठीचे अध्यक्ष केलेले आहेत त्यांनी, पण तरी पण मुंबईमध्ये मराठी माणसाचा पक्ष म्हणून त्यांना का बघितलं? तर याचं कारण काय माहिती आहे, एकतर मुळात जनसंघापासून भाजपपर्यंत हा शेटजी भटजींचा पक्ष आहे. जरी त्यांना आता बहुजनांचं पाठबळ मिळालं असलं, राम त्यांनी लोकांच्या गळी उतरवल्यामुळे बहुजनांची ज्यांचं डोकं स्वतःच्या खांद्यावर नाहीये असे जे लोक आहेत, त्या सगळ्या लोकांना आता भाजपचं हे हिंदुत्वाचं राजकारण आपलं वाटतं आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या आशिष शेलारांसारख्या एरवी सेन्सिबली बोलणाऱ्या नेत्याला जेव्हा माध्यमातले लोक विचारतात की तुमचा महापौर कोण होईल, तर आमचा महापौर हिंदू होईल असं ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यम प्रतिनिधींना सांगतात. म्हणजे तो मराठी हिंदू, अगदी त्यांची वर्गवारी करायची तर मराठी हिंदू होईल का, उत्तर भारतीय हिंदू होईल का, गुजराती हिंदू होईल का, तमिळ हिंदू होईल का, हे म्हणायचं धाडच नाही त्यांच्यामध्ये. म्हणजे ते हे हिंदू काय ब्लँकेट कॅटेगरी आहे.
आणि ती ब्लँकेट कॅटेगरी धोक्याची आहे हे दोन्ही सेनांना आत्ता कळले. म्हणजे राज ठाकरे ह्या बाबतीमध्ये अधिक बरे आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ते आत्ता कळलंय. त्यांचं जे मी मुंबईकर नावाचं एकेकाळचं एक अत्यंत भाकड कॅम्पेन होतं, त्याच्यामध्ये सगळेच लोक आपले आहेत. सगळेच लोक आपले आहेत तर बाहेरचं कोण आहे? त्यामुळे भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचे अध्यक्ष मराठी आहेत, पण ते नया मुल्ला जादा नमाज पडताय या पद्धतीनं अमित साटम हे शेलारांच्या पेक्षा जास्त आक्रमक आणि त्यामुळे जास्त बिभत्स पद्धतीनं लोकांशी बोलत राहिले. आणि मग लोकांनी त्यांचे मुसलमानांच्या बरोबर शिरखुर्मा खातानाचे फोटो टाकले. म्हणजे एकतर तुम्ही असा मूर्खपणा करता कामा नये बोलण्याचा, किंवा किमान फोटो तरी लपवून ठेवले पाहिजे. हे न जमल्यामुळे भाजपच्या लोकांची पंचायत झाली आहे. पण म्हणजे या सगळ्यामध्ये सुरुवात जी झालेली होती ती मुस्लिम महापौर आणि खान महापौर होऊ शकतो अशी भीती दाखवून, आणि मग नंतर तुम्ही आता जे सांगितलं की हिंदू हिंदू असा गजर करत राहिले, हिंदू महापौर होईल. तर एक लार्जली जर आपण बघितलं तर हिंदुत्व आणि मराठी या दोन आयडेंटिटीमध्येच ही निवडणूक फिरताना तुम्हाला दिसतीये का? म्हणजे भाजपचा प्रयत्न तसाच राहिलेला आहे. म्हणजे त्यांना शक्य झालं असतं तर हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये आणखी फटी पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता. तसं असतं तर त्यांनी नितेश राणेची सेवा जास्त वापरली असती, म्हणजे जी अगदी मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी त्यांनी वापरली. पण मुंबईमध्ये अशा प्रकारची सेवा वापरणं ही डिससर्व्हिस होईल असं लक्षात आल्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणीच नितेश राणेकडं ते आउटसोर्स केलं गेलं. ते त्यांनी जे अमित साटमने म्हटलं की खान महापौर होता कामा नये. आपण आता सगळ्या याद्या जर बघितल्या तर असा कोण प्रबळ नगरसेवक कुठल्या तरी पक्षानं दिलेला आहे की ज्याच्या 2-3 टर्म झाल्या आहेत, किंवा जो एकदम प्रॉमिसिंग माणूस आहे, मुसलमान आहे, स्त्री पुरुष, आणि तो महापौर पदाचा विचार केला जाऊ शकेल अशा प्रकारचा आहे. त्यामुळे खोटी भीती निर्माण करणं हा भारतीय ती भीती काय ह्याचं पण आपल्याला गणित माहिती आहे की मराठी अस्मिता, आणि त्यात महाराष्ट्रातला सर्वाधिक मुस्लिम मतदार जो आहे तो मुंबईत आहे, 19-20% आसपास आहे. लोकसभेला विधानसभेला जर आपण परिस्थिती बघितली, म्हणजे विधानसभेला जे 20 आमदार आलेले आहेत त्यातले 10 आमदार उद्धव ठाकरेंचे मुंबईतले. म्हणजे त्या आमदारांनी त्यांच्या ठिकाणी जरी असेंब्ली सेगमेंटमध्ये नगरसेवक निवडून आणले तरी सुद्धा म्हणजे ती एक फार मोठी संख्या होते. नाही, बऱ्याच काळात बऱ्याच प्रमाणात ना ह्यांनी प्रयत्न काय केला की हे उबाठाचे लोक मुसलमानांच्या वळचणीला गेलेले आहेत. उबाठाचे लोक आता त्यामुळे आशिष शेलारांचं नाव त्यांनीच केलेल्या टीकेनंतर लोकांनी आशिष कुरेशी केलं, म्हणजे विरोधकांनी केलं. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मवियामधल्या घटक पक्षांपैकी लोक सर्वाधिक जास्त विश्वासाने पाहत असतील तर तो त्या पक्षाच्या दृष्टीनं पण आश्चर्याचा धक्का आहे. आणि मुसलमानांना सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये काहीच नाही. काही जर इलेक्टोरली उपयुक्त पाठिंबा द्यायचा असेल तर तो ठाकरेंना दिला पाहिजे हे कळलंय. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टार्गेटच केलं नाही, त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. आणि ते टार्गेट करताना जो काठावरचा हिंदू आहे त्या काठावरच्या हिंदूला बघा, तुम्ही मराठी आहात, तुम्ही गुजराती आहात, पण तुमची हिंदू आयडेंटिटी महत्त्वाची आणि ती उद्धव ठाकरेंच्यामुळे अडचणीत येणार आहे असं सांगून एक प्रकारचं राजकारण त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला. पण अमित साटम त्यांची जर तुम्ही देहबोली पाहिली तर ती ओढून ताणून आणलेली आक्रमकता आहे. अशा माणसाला कोणीही फार गंभीरपणे घेत नाही. म्हणजे त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचं नाव इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं. लोकांनी बोंबाबोंब केल्यावर त्यांना मराठीत करावं लागलं. म्हणजे ज्या माणसाला एक बेसिक सेन्स नाही अशा माणसाला तुम्ही मुंबई प्रदेशचा अध्यक्ष का करता? तर आशिष शेलारांच्या समोर आव्हान निर्माण व्हावं असं. आशिष शेलारांशी तुमचे इतर 10 मतभेद असतील, पण किमान त्यांचा पक्ष चालवण्या इतपत सक्षमता त्यांच्याकडे आहे एवढं त्यांना कळतं. अमित साटम हा छोट्या पातळीवरचा राहुल नार्वेकर आहे. म्हणजे तो फक्त दिलेली सुपारी फोडू शकतो एवढंच काम त्यांचं आहे. अशा माणसाकडे जेव्हा तुमच्या पक्षाचं नेतृत्व असेल तेव्हा त्याच्याकडनं काहीच होणं शक्य नाही. म्हणून हे खान आणि नॉन खान, मग तुम्ही खान तिकडनं जर समजा ते देणार आहेत तर तुम्ही काय शुक्ला, पांडे, चौबे, चतुर्वेदी यांना देणार आहात का? तसं सांगा तुम्ही की उत्तर भारतीयांच्या छठ पूजेपासून सगळ्या सोयी जर आम्ही करणार आहोत तर मुंबई शहरात उत्तर भारतीयांचा महापौर करण्याचं मोदी, शहा आणि योगींचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, एवढं तरी तुम्ही जाहीरपणे सांगण्याचं धाडस दाखवा. पण संघ आणि भाजपचे लोक हे 25 सालापासून नेभळट लोक आहेत.
पब्लिक डोमेनमध्ये त्यांना धाडस आत्ता देशभरातली सत्ता आल्यानंतर आलंय. बाकी ते भूमिगत नेबळट घाबरट लोक आहेत, त्यामुळे ते ताकाला जाऊन भांड लपवतात. त्यांचा खान आहे तर तुमचा कोण आहे? तुमचा जोशी कुलकर्णी आहे का? तुमचा चौबे पांडे आहे का? हे म्हणा ना तुम्ही. तुमचा कोणी तमिळ सेल्वन आहे का? हे पण म्हणा. हे म्हणायचं धाडस नसेल तर मग या प्रकारची लबाडी चालू राहते. आणि त्यामुळे भाजपनं हे बायनरी सेट करण्याचा प्रयत्न केला, पण या बायनरीमध्ये अदानी नावाचा फॅक्टर येऊ शकेल असं त्यांना वाटलं नव्हतं, पण तो आला. याचं कारण सुप्रिया सुळेंनी जी बारामतीमध्ये आणि इतर ठिकाणच्या कार्यक्रमात फुट इन द माउथ अशी स्वतःची अवस्था करून घेतली त्यांच्या पक्षाने. त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्या अत्यंत टेक्नोसॅव्ही पद्धतीने अदानीचं जे भस्मासुरी साम्राज्य आहे ते लोकांच्या पुढे मांडलं. मला असं वाटतं की बायनरीच्या पलीकडे जायचं तर तिसरा कॉमन शत्रू जो भाजपवाल्यांचा पण आहे तो अदानी आहे. म्हणजे उद्या जर इथून मराठी माणूस परागंदा झाला, मराठी माणसाची हकालपट्टी झाली, तर काही सेना आणि मनसेचेच मराठी लोक जातील असं नाही ना. भाजपवाले पण जातील, शेलार आळवणी पण जातील, थोडे उशिरा जातील. तर ते मला वाटतं ह्या बायनरीच्या पलीकडचं एक नॅरेटिव्ह उभं राहण्याची परिस्थिती झाली आहे. शेवटी आज रात्री पैसे काय सुटतात आणि उद्या संध्याकाळी 6च्या नंतर मतपेट्यांचं काय होतं याच्यावर सगळं अवलंबून आहे. बरोबर. पण शिवाजी पार्कावरती जी सभा झाली ती एकमेव सभा आहे या संपूर्ण निवडणूक प्रचारातली. एक असं पण म्हटलं जात होतं की ठाकरेंनी थोडा अधिक प्रचार करायला पाहिजे होता. शाखा भेटी हा काही निवडणुकीतला कार्यक्रम नाही, तो आधी पण करता आला असता. तर या अनुषंगानं शेवटच्या टप्प्यामध्ये हवा तापली, पण हे थोडं अजून होणं गरजेचं होतं असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितच असं वाटतं, पण ठाकरेंच्या कार्यपद्धतीचाच हा प्रॉब्लेम आहे की आपल्याला असं वाटतं की सरंजामदार गावात आहेत, सरंजामदार मुंबईत आहेत, ते त्यांच्या 9 ते 5च्या वेळेतच प्रचार करतात किंवा 2 ते 9च्या वेळेतच प्रचार करतात. आता ही टीका राज ठाकरेंवर झाली आहे, उद्धव ठाकरेंवर झाली आहे. शाखा भेटी हा शांततेच्या काळातला कार्यक्रम आहे ना. म्हणजे तुम्ही तो समजा युद्धाच्या काळामध्ये केलात. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की सेनेचे लोक मनसेच्या शाखेत गेले, मनसेचे लोक सेनेच्या शाखेमध्ये गेले. आता पवारसाहेबांच्या पक्षाचं मुंबईत काहीच नसल्यामुळे कुठे जायचा हा त्यांना प्रश्न पडला असेल, पण दोन्ही ठिकाणी हे लोक गेले. मला असं वाटतं की काही वेळेला ना मॅनेजमेंटमध्ये जसं तत्व वापरतात लोक की किमान काळामध्ये तुम्ही मॅक्सिमम आउटपुट लोकांच्या पुढे देऊ शकला पाहिजे, असं काहीतरी एक कॉर्पोरेट शैली दोन्ही ठाकरे बंधूंच्या डोक्यामध्ये आहे. आता ती कॉर्पोरेटमध्ये उपयोगी पडत असेल का? कदाचित पडत असेल, पण राजकारण करताना तुमच्या समोरचे लोक 24/7 पैसा आणि पाशवी ताकद असं देऊन राजकारण करत असतील तर तुम्ही एका मिनिममच वेळेमध्ये राजकारण कराल तर ते शक्य नाही होणार. तुमच्या समोरचा एक माणूस तर असा आहे की ज्याच्याबद्दल लोक म्हणतात तो झोपतच नाही, तो सलाईन लावतो आणि तो जागा राहतो. आता हे इतकं ॲबनॉर्मल आहे की अशा ॲबनॉर्मल राजकीय कृती करणाऱ्या लोकांच्या समोर तुम्ही जर माफक राजकीय कृती करत असाल तर तुमचा लोकांशी असलेला कनेक्ट कमी राहतो. आणि पुन्हा ठाकरे बंधू आणि सामान्य माणसं याच्यातलं जे अंतर आहे आणि शिंदे आणि सामान्य माणूस याच्यातलं जे अंतर आहे, यात शिंदे आणि सामान्य माणसातलं अंतर कमी आहे. आणि पुन्हा फडणवीसांनी असं केलंय की 14 आणि 19 मध्ये ते राज्यात दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र असं करत होते, पण त्यांना लक्षात आलं की ही यमकीगिरी काय उपयोगाची नाहीये, म्हणून त्यांनी चित्रा वाघ टाईप लोकांच्या मदतीने आता स्वतःला देवाभाऊ करून घेतलेला आहे. आता हा महाराष्ट्रातल्या सगळ्या बायांचा भाऊ आहे. 1,500 रुपये देणारा भाऊ वेगळा, तो आता उपमुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राचं राजकारण दादा राव भाऊ ह्याच्याशिवाय हा, पूर्ण होत हे नाही. दादा ताईच्या पंत इमेज पलीकडचं जी आहे ती आपल्याला धोकादायक एक्झॅक्टली. असते. म्हणजे त्यांना त्या टीव्ही मालिकांचा इतका फटका बसलाय की लोकांनी सोशल मीडियापासून सगळीकडे हा अनाजी पंत आहे अशा पद्धतीने कॅम्पेन केल्यामुळे तुम्हाला असं दिसेल की एक अत्यंत महागडं कॅम्पेन देवाभाऊ या स्वरूपाचा आहे. आणि देवाभाऊचा डायरेक्ट शिवाजी महाराजांशी कनेक्ट आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पानटपरीपासून ते एसटी स्टँड बाहेरच्या भिंतीपासून ते सगळीकडं देवाभाऊ शिवाजी महाराजांना नमस्कार करतायत असं चित्र त्यांनी निर्माण केलंय. काल परवाही ते म्हणाले की माझ्यावर बायोपिक आला. आता तो माणूस धाडसीच म्हणला पाहिजे जो कोणी हे बायोपिक काढेल तो, पण त्यात तर माझ्यावर जर बायोपिक आला तर देवाभाऊ असं बायोपिक आपला देवाभाऊ असं म्हटलं पाहिजे. नुसत्या देवाभाऊवर भागत नाही, तो आपला पण आहे. असं आपला कोण म्हणतं माहितीये, ज्याला
स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात त्याला साहित्यामध्ये. तर असं ज्याला म्हणावं लागतं ना, तो मुळात आपला नाही आहे, तो परकाच आहे, तो बाहेरचाच आहे, तो दुसऱ्यांचाच आहे, तो इतरांचाच आहे. त्यालाच ठासून ठासून पुन्हा बोंबलून सांगावं लागतं की मी आपला आहे. हा जो आपला देवाभाऊ आहे त्या प्रकारची इमेजरी त्यांनी खूप निर्माण केली. पण देवेंद्र फडणवीसांची ह्यावेळेची जी लढाई आहे ती पिंपरी चिंचवडमध्ये दादाला नेस्तनाबूत करायचं आहे, ठाण्यामध्ये शिंद्याला नेस्तनाबूत करायचं आहे. काय भयानक कॅम्पेन. म्हणजे महेश लांडगे इकडं अजितदादांबद्दल जे बोलतोय आणि गणेश नाईक शिंदेच्या बद्दल जे बोलताय, काय हे म्हणजे मला तुम्ही सांगा की महेश लांडगे हा म्हणजे नामचीन गुंड तिकडचा, ह्याची हिंमत अजित पवारांच्या बद्दल असं बोलण्याची होते, हे फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहे का? आणि गणेश नाईक हा माणूस जो एकेकाळी म्हणजे शिंदे आणि ते सगळे एका पक्षातले लोक, एकेकाळचे शिंदे ज्युनियर त्यांचे, आणि गणेश नाईक असं म्हणतात, म्हणजे ते मला वाटतं नवी मुंबईतलं मार्बल हाऊस ना त्यांचं, का व्हाईट हाऊस, म्हणजे ही दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार आहे. तर ते असं म्हणतात की माझ्याकडे काही गमावण्यासारखं नाहीये. ज्या माणसाने नवी मुंबईतला एक डोंगर सोडला नाही, ज्या माणसाने नवी मुंबईतली रिअल इस्टेट पूर्णतः धक्क्याला लावली, आणि ज्या माणसाकडे कदाचित शिवसेना पक्षाकडे नसेल एवढा पैसा नवी मुंबईच्या विकासातनं आला, तो असं म्हणतो की मला शांत झोप लागते. लागणारच ना. आणि पद गेल्यानंतर हे जेलमध्ये जाऊ शकतात, पद गेल्यावर जेलमध्ये जाऊ शकतात. तर ते गणेश नाईक कदाचित 2022 मध्ये जेलमध्ये जाऊ शकले असते. भाजपमध्ये, त्यामुळे हे विधान ते करू शकतात. हे विधान ते करू शकतात. आता भाजप नंतर तुम्ही फक्त मोक्षालाच जाऊ शकता किंवा भाजपमध्ये आहात तुम्ही म्हणजे मोक्षाला आहात. आता या प्रकारचे सुपारीबाज त्यांनी सोडले. म्हणजे एक तुमच्या लक्षात येईल की गोपीचंद पडळकर तो फक्त लांडगेच्या कार्यक्रमात तिथे गेला, फार इतरत्र त्याने तोंड सोडलं नाही. इथला गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी यांनी फार तोंड सोडलं नाही. म्हणजे हे जे भटके कुत्रे आहेत सगळे, यांचं नियोजन करण्याची जबाबदारी ह्या वेळेला फडणवीसांनी कोणाकडे तरी दुसरीकडे दिली होती. फडणवीसांचे जे स्वतःचे चापलूस आहेत, चित्रा वाघ, दरेकर, प्रसाद लाड, याही मंडळींना त्यांनी थोडंसं आटोक्यात ठेवलंय. म्हणजे कदाचित त्यांना सोशल मीडियावरचा किंवा बाहेरचा हा एक फीडबॅक गेलाय की हे बोलले की मतं कमी होतात. त्यामुळे पक्षातल्या लोकांनी बोलण्याचं काम केलं. म्हणजे गिरीश महाजन बोलले, पंकजा मुंडे बोलल्या. म्हणजे भाजप नावाचा जो एक एकेकाळचा कोर पक्ष आहे, त्या पक्षातल्याच माणसांनी जरा तोंड चालवलेलं भाजपच्या हिताचं राहील, हे बहुतेक या निवडणुकीपुरतं भाजपला कळलेलं दिसतं. दुसरं एक मला असं वाटतं की वरून कोणीच आलं नाही ह्या वेळेला. म्हणजे मोदी आले नाहीत, म्हणजे ते काहीतरी एखादा इव्हेंट निर्माण करतात आणि राज्यात येतात. शहा येऊन 4-2 लोकांना शिव्या देऊन जातात, किंवा योगी आदित्यनाथ येऊन इथं उत्तर भारतीयांशी काही बोलला नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकतर फडणवीसांना ते नको आहेत, पण एवढे फडणवीस मोठे आहेत का हे मला माहीत नाही, किंवा ह्या सगळ्या मंडळींनी आता हे तुझं साम्राज्य आहे, तुझं तू बघ असं म्हणून इथल्या संस्थानिकावर हे सगळं सोपवलेलं आहे. त्याही दृष्टीनं मला ही इंटरेस्टिंग अशा प्रकारची निवडणूक वाटते की इथलं जे काही बरं करायचं आहे, वाईट करायचं आहे, ते इथल्या इन्फ्रामॅनवर अवलंबून आहे. त्यामुळे फडणवीस, त्यांचे राजकीय शागिर्द आणि नोकरशाहीतले त्यांचे सगळे शागिर्द यांच्या जीवावरची त्यांची ही निवडणूक आहे. नाही म्हणजे मुंबईसारख्या महानगरपालिकेची निवडणूक चालू असताना आणि जी शिंदे आणि भाजप एकत्रित लढत आहेत, नेमकं त्याच वेळी ठाणे पट्ट्यामध्ये अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये यांची इतकी मारामारी, आणि अक्षरशः मारामारी, म्हणजे आता शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडायला सुरुवात झालेली आहे. तर हे म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये एक संतुलन मला वाटतं दिसत. मागच्या वेळी तुम्ही शब्द वापरला होता, विध्वंसाचे संतुलन करायचंय म्हणून. म्हणजे आता असं दिसतं की कालच मला वाटतं मी पाहिलं की भाजपचे लोक शिंदेच्या माणसाला पैसे देताना मारतायत. म्हणजे खरं तर भाजपच्या लोकांनी शिंदेच्या माणसांकडनं पैसे घेऊन मग त्यांना मारलं पाहिजे, कारण देणाऱ्यांमध्ये शिंदेचे लोक जास्त पैसे देण्याची शक्यता आहे. तिथं पुण्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की दादाचे समर्थक आणि शिंदेचे आणि भाजपचे समर्थक यांच्यामध्ये अत्यंत टोकाचा संघर्ष आहे. म्हणजे एक तुम्हाला असं जाणवेल की माध्यमातल्या लोकांना फडणवीसांनी मुलाखती दिल्या, पण अभिनेत्रींना मुलाखती दिल्या नवीनच पॅटर्न, नवीन. म्हणजे गिरिजा ओकला दिली, आता ती त्या लल्लन टॉपमुळे नॅशनल क्रश झाले असं म्हणतात लोक, त्याच्यामुळे तिला दिली. स्पृहा जोशीला दिली, मला वाटतं समीरा गुजरला मुलाखत दिली. अशा सगळ्या अशा मुलाखतींमध्ये एक प्रायमरी अपेक्षा काय आहे की तुम्ही सगळं गोडगोडच विचारायचं आहे. ठाकरे पण महेश मांजरेकर आणि ठाकरेंनी, मला असं वाटतं ना की दोन्ही ठाकरेंनी एकतर संजय राऊतांना मुलाखत द्यायचं बंद केलं पाहिजे.
अगदी ही तुमची घरगुती मुलाखत आहे ना. म्हणजे खरंय. असं काही शक्य आहे का की आणि संजय राऊतांना दोन्ही ठाकरेंनी मुलाखत देणं आणि तिला मॅरेथॉन मुलाखत म्हणणं हो हे भयानक आहे. हे म्हणजे निळूभाऊ खाडीलकर नाही का म्हणायचे एकेकाळी, आज यांची मॅरेथॉन मुलाखत 8 कॉलम मुलाखत ते द्यायचे. किंवा बाळासाहेब ठाकरे सुद्धा संजय राऊतांना द्यायचे. तुम्ही जर असं म्हणता की वर बसलेला माणूस कोणाला मुलाखती देत नाही, तर तुम्ही इतरांनाच मुलाखती द्यायला पाहिजे. मग तुमच्या बगलेतले नसलेले जे संपादक आहेत त्यांना क्रॉस प्रश्न विचारू द्या ना. आता संजय राऊत आणि महेश मांजरेकर, म्हणजे महेश मांजरेकरांना तेवढ्या 2 तासांसाठी स्वतःचा उर्मटपणा नियंत्रणात ठेवून या 2 अधिक आक्रमक माणसांच्या पुढे बोलायचं, हे एक मोठं त्यांच्या पुढचं चॅलेंज आहे. आणि महेश मांजरेकरांचं ते ठीक आहे, एकदा लोकसभेला उभे राहिले, ते असं म्हणतात की राज माझा जवळचा मित्र आहे, त्याच्यासाठी मी वाटेल ते करू शकेन, हे सगळं मला मान्य आहे. पण तुमचं राजकीय अवेअरनेस काय आहे? बरोबर. आणि तुम्ही या प्रकारच्या स्टेज्ड मुलाखती घेताना ते फक्त सेना आणि मनसेचे ते पण भाबडे लोक फक्त त्या मुलाखती पाहतात. त्याच्यापेक्षा टोकदार मुलाखत तुम्ही एखाद्या युट्यूबरला दिली पाहिजे. त्याच्यापेक्षा टोकदार मुलाखत मे बी तुम्हाला, प्रथमेश पाटीलला, मॅक्स महाराष्ट्रला, पोखरकरांना, मुक्ता कदमला दिली पाहिजे. आणि त्या क्रॉस क्वेश्चनिंगला तुम्ही तयार राहिलात ना, तर मला असं वाटतं की लोक पण म्हणते की नाही हे तयार आहेत या प्रकारच्या चर्चेला. तर मला असं वाटतं की महेश मांजरेकरांनी मुलाखत घेण्यात फक्त महेश मांजरेकरांचाच फायदा आहे. दोन्ही ठाकरेंचा काही फायदा नाहीये, कारण महेश मांजरेकर स्क्रिप्टेड सगळं विचारणार आहे. तर या परिस्थितीत मला वाटतं, पण फडणवीसांच्या पण तुम्ही जर मुलाखती पाहिल्यात तर त्या मुलाखतीत गिरिजा ओक त्यांना असं म्हणते की दादा असं म्हणाले की पुणे मेट्रोचा प्रवास फुकट आहे. आता हे दोघं किती घट्ट मित्र आहेत, दादा आणि फडणवीस, हे आपल्याला म्हणजे थिक अँड थिन असं ज्याला आपण म्हणतो तसे मित्र आहेत. तरी ते म्हणतात की निवडणुकीच्या काळात आम्ही वाटेल ती आश्वासनं देतो, आश्वासनं द्यायला आपल्या बापाचं काय जातं, असं त्यांचं वाक्य आहे. पण म्हणजे ते त्यांचं वाक्य कदाचित दोघं मित्र नंतर भेटल्यानंतर सेटलही करते. पण मुळात मेट्रोचा प्रवास फुकट आहे असं दादांनी सांगणं हेच मूर्खपणाचं नाहीये का? म्हणजे एरवी लोक काय म्हणतात, दादा कसा माणूस आहे, होईल ते होईल म्हणून सांगतो, नाही होईल ते नाही होईल म्हणून सांगतो. अरे पण हे नाहीच व्हायला पाहिजे ना. एकतर तुम्ही तिथं मेट्रो केली हा प्रॉब्लेम आहे, तिथले नीट रस्ते करायला पाहिजे होते. पण ती मेट्रो केल्यावर तुम्ही लोकांना म्हणता ती मेट्रो आम्ही तुम्हाला फुकट देणार आहोत, म्हणजे आणखी 4 वर्षांनी त्या मेट्रोची मोनोच होणार. तर अशा प्रकारे दादासारखा स्वतःचीच अशी एक प्रोफेशनल इमेज करणारा माणूस, तो सुद्धा पुणे आणि पिंपरी चिंचवड, हे काय तुम्ही मला सांगा. शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळातलं जे एखादं छोटं सरंजाम असतो ना, तसा दादाचा सरंजाम काय आहे, तो बारामतीत सुरू होतो आणि पिंपरी चिंचवडमध्ये संपतो. आपल्याला वाटतं की ते राज्याचे वतनदार आहेत, ते राज्याचे वतनदार नाहीत. नाहीतर तुम्ही मला सांगा, सबंध राज्यात दोन्ही पवारांची दुश्मनी आहे आणि ह्या 2-3 ठिकाणी दोन्ही पवारांची दोस्ती आहे. त्याच्यासाठी त्या प्रशांत जगतापांचा बळी गेला आणि सोशल मीडियावर त्या राष्ट्रवादी शरद पवारच्या प्रवक्त्यांचा बळी गेला. मग ते बिचारे सांगून सांगून थकले की नाही आम्ही नैतिक काही केलेलं नाहीये. तर ताईला काय प्रॉब्लेम नाहीये, दादाला तर कधीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे हे जे बिचारे भाबडे प्रवक्ते आहेत ना या दोन्ही पक्षांचे, त्यांना माती खाण्याची वेळ आली की नाही हे दोघं बरोबरच करतायत. आपण लक्षात एक ठेवायला पाहिजे की ठाकरे असतील किंवा पवार असतील, यांच्या दृष्टीनं राज्य आणि पक्ष याच्यापेक्षा कदाचित कुटुंब जास्त महत्वाचं आहे. आणि राज्य हे कुटुंब आहे, महाराष्ट्र हे कुटुंब आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचं किंवा प्रबोधनकारांचं कुटुंब आहे हे म्हणणं आणि प्रत्यक्षात ते अंमलामध्ये आणणं, या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. त्या मानानं ठाकरे किमान अधिक व्हिजिबली थोडे एकमेकांशी भांडलेत तरी त्यांचं 20 वर्षातलं भांडण खोटं नाहीये. पवारांचं जे भांडण आहे ना ते तद्दन खोटं आहे. पवारांचं जे भांडण आहे ते माझं कुटुंब माझी जबाबदारी या तत्वावर चालणारं भांडण असल्यामुळे त्या कुटुंबासाठी ते पक्षपणाला लावतील, त्या कुटुंबासाठी ते राज्यपणाला लावतील. देश सुदैवानं त्यांच्या ताब्यात नसल्यामुळे देशपणाला लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार नाही. शेवटचा प्रश्न, आता ही मुंबईची निवडणूक किती अर्थाने महत्वाची आहे हे तर आपण वारंवार बोलतोच आहोत, पण शिवसेनेमध्ये याच्या आधी अनेक नेते फुटून गेले, अनेक वेळा मोठी बंड झाली, पण तरी सुद्धा 1995 पासून ठाकरेंची सत्ता आहे इथे. आता जर ही सत्ता गमावली तर त्यांच्या समोरची आव्हानं आणि पक्ष चालवणं फार बिकट होणार आहे, याच्या सगळ्याची कल्पना आपल्याला आहे. तर या परिस्थितीमध्ये ही निवडणूक किती
त्यांच्यासाठी निर्णायक आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला या निवडणुकीतले महत्त्वाचे 3-4 पॉईंट्स नेमके काय दिसतात? एक म्हणजे या शहराचं जे काही बरं वाईट झालं आहे ना, म्हणजे आत्ता भाजपचे लोक म्हणतात की यांनी पैसे खाल्ले, यांनी लबाड्या केल्या. जेव्हा हे सगळं घडत होतं असं तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्ही शिवसेनेचे पार्टनर होता. म्हणजे भाजपच्या लोकांनी तर नाक वर करून हे बोलताच कामा नये की ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला सेना जबाबदार आहे. जर भ्रष्टाचार झाला असेल तर तुमची एकत्रित चौकशी व्हायला पाहिजे, कारण 22 वर्ष तुम्ही एकत्र होता. हा एक मुद्दा. दुसरं म्हणजे सेनेच्या लोकांनी आता मुंबई उपनगराच्या पलीकडे MMRकडे जरा डोळे उघडून पाहिलं पाहिजे. हा मेसेज आहे. कारण आता ह्याचा एकत्रित विचार नाही केला तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही, कारण मेंटली ती वेगळी केली गेली आहे. आणि तिसरी चौथी मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमधलं परप्रांतीयांचं बेसुमार स्थलांतर, यातनं डेमोग्राफिक बॅलन्स पूर्ण बदलला आहे. आणि नवी जनगणना जेव्हा येईल त्यावेळेला समजा अगदी आत्ता महानगरपालिका दोन्ही सेनांनी मिळून जिंकली, तरी 27 सालच्या जनगणनेमध्ये मुंबईचा तुकडा पाडण्याचा आणखी एक प्रयत्न जनगणनेच्या मार्फत होईल. त्या बाबतीत हे लोक किती सावध आहेत मला माहिती नाही. आणि आणखी एक मुद्दा जो वारंवार आम्ही सेनेच्या काँग्रेसच्या लोकांना पण सांगतो की तुम्ही शाळा टिकवल्या नाहीत तर इथली भाषा टिकणार नाही. आणि हे आम्ही म्हणत नाही, हे साने गुरुजींनी डांग उंबरगावमध्ये 56 साली म्हटलेलं आहे. त्यामुळे शाळा जर टिकल्या नाहीत आणि मुंबई पब्लिक स्कूलचा आदित्य ठाकरेंचा मूर्ख प्रयोग जर चालू राहिला तर मराठी शाळा नामशेष होतील मुंबई शहरातल्या. हा एक विचार, शाळा, शिक्षण, भाषा, हा यांनी करण्याची गरज आहे. आणि महापालिकेच्या शाळांची एक आकडेवारी मी बघत होतो, 280 काहीतरी मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, खालोखाल हिंदी आणि खालोखाल उर्दू आहेत. जवळपास 200-250 हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत आणि परत त्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मराठी माध्यमातल्या शाळांपेक्षा जास्त आहे. इतर ठिकाणी पालिका वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा. तर काय माहिती आहे, आपल्याला हे राज्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या ज्या लोकांचं सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई शहरावर काही एक प्रमाणात नियंत्रण होतं, तर काँग्रेसच्या लोकांना एक मराठी माणसांच्या बद्दल अपराध गंड आहे. त्यामुळे आपण धारावीत तमिळ लोकांची व्यवस्था केली पाहिजे, आणखी कुठं गुजरात्यांची केली पाहिजे. इतक्या भाषांच्या शाळा काढणं, त्या भाषा शिकवणं हे एक वेळ ठीक आहे, पण इतक्या भाषांच्या शाळा काढणं, माध्यमांच्या शाळा काढणं ही महापालिकेची जबाबदारी नाही. आणि ठाकरे आता नाशिकला गेले तेव्हा ते म्हणले आम्ही मुंबईत 8 माध्यमांच्या शाळा चालवतो आणि ते जे काय तुमचं CBSE ABCD वगैरे आहे ते सगळं आम्ही नाशिकमध्ये पण आणून इथे पण तुम्हाला मोफत शिक्षण देणार आहोत. म्हणजे मुंबईतल्या लोकांना तुम्ही आत्महत्या करायला लावलेली आहे, तीच तुम्ही नाशिकमधल्या लोकांना करायला लावणार आहात. म्हणजे यानंतरच्या काळात मुंबईत आणि सगळ्या महानगरपालिकांमध्ये तुम्ही शाळा काढणारच असलात तर ती मराठी माध्यमाची काढली पाहिजे. इतर भाषांच्या लोकांसाठी त्यांची भाषा तुम्ही एक भाषा म्हणून पुढच्या कुठल्या तरी एका टप्प्याला शिकवा. या एका आत्मघातकी प्रथेपासून सेना सत्तेत आली तरी त्यांनी दूर राहिलं पाहिजे, भाजपची सत्ता आली तरी त्यांनी दूर राहिलं पाहिजे. आणि भाजप दूर राहण्याची शक्यता कमी काय आहे, कारण भाजपचा सगळा भरच मुळात अमराठी माणसांच्या मतांवर आहे. त्यामुळे या महानगरपालिकेचा, मुंबई, ठाणे आणि इतर सगळ्या महानगरपालिकांचा एक जर काही मेसेज, निकाल काही येऊ, हा एक मेसेज असा आहे की यानंतरच्या काळात सबंध राज्याच्या मराठीकरणाचा आणि महाराष्ट्र धर्माचा एकत्रित विचार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. खरं म्हणजे मराठीकरण आणि महाराष्ट्र धर्म हे एकाच नजरेतनं बघण्याची ही वेळ आलेली आहे. त्या अर्थानं या निवडणुकीत नेमकं काय होतं हे फार महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या निवडणुकीतल्या मुद्द्यांबद्दल आम्ही बोललेलो आहोत, त्याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.